स्टॉक मार्केटमध्ये 90% लोक का फेल होतात? आज मी तुम्हाला मोटिवेट करणार नाही. आज मी तुम्हाला कम्फर्टेबल खोट्या वर्ल्ड पासून बाहेर आणणार आहे. कारण जे लोक फक्त मोटिवेशन शोधतात स्टॉक मार्केटमधून कधी पैसा कमवत नाही. बरोबर आहे. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लोक लॉस करतात कारण मार्केट खराब आहे असं नाही. लोक लॉस करतात कारण की ते चुकीच्या माइंडसेटने मार्केटमध्ये एंट्री घेतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रॉब्लेम मार्केटमध्ये आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतो आणि ऑनेस्टली असंच असायला हवं. मी गेली 10 वर्ष मार्केट बघतोय. प्रत्येक बुल मार्केटमध्ये नवीन लोक येतात आणि प्रत्येक क्रॅश नंतर तेच लोक गायब होतात. सेम एक्साइटमेंट, सेम व्हॉट्सअप फॉरवर्ड आणि सेम युट्यूब थंबनेल. नेक्स्ट मल्टी बॅगर, शुअर शॉर्ट स्टॉक आणि पैसा डबल आणि एंड मध्ये सगळं पोर्टफोलिओ रेड. म्हणून मी एक गोष्ट सरळ सांगतो, मार्केटने कधीच कोणाला लुटलं नाहीये. लोक स्वतःच आपला पैसा इमोशनल डिसिजन घेऊन मार्केटमध्ये सॅक्रिफाईस करतात. 90% लोक मार्केटमध्ये एकच एक्सपेक्टेशन घेऊन येतात, थोडासा पैसा टाकू, मार्केट काही मॅजिक करेल आणि लाईफ सेट होईल. पण मार्केट कुठला एटीएम नाहीये, मार्केट कुठली लॉटरी मशीन नाहीये. मार्केट हा एक क्लिअर कॅरेक्टर टेस्ट आहे. जर तुम्ही डिसिप्लिन नाही तर मार्केट तुम्हाला फायनान्शियल नाही मेंटली तोडेल. एक सिंपल एक्झाम्पल देतो आणि हे कृपया लाईट घेऊ नका. समजा तुम्ही ड्रायव्हिंग शिकत आहात. पहिल्याच दिवशी तुम्ही हायवेवर 120च्या स्पीडने गाडी चालवता का? नाही ना. कारण तुम्हाला माहिती आहे स्किल शिवाय आणि एक्सपिरियन्स शिवाय डेंजरस आहे. पण मार्केटमध्ये काय होतं, पहिल्याच दिवशी फुल कॅपिटल, लेव्हरेज, इंट्राडे, ऑप्शन आणि नंतर जेव्हा ऍक्सिडेंट होतो मग तेव्हा आपल्या कानावर येते की मार्केट रिस्की आहे. मार्केट रिस्की नाहीये, अनट्रेंड लोक डेंजरस असतात. आणि सगळ्यात मोठं खोटं जे तुम्हाला विकलं जातं, राईट स्टॉक सापडला की पैसा बनेल. ऐकायला छान वाटतं, रियालिटीमध्ये अगदीच चुकीचं. मार्केटमध्ये पैसा स्टॉक पेक्षा कमी आणि डिसिजन पेक्षा जास्त बनतो. कारण फरक येतो, कधी बाय केलं, काय बाय केलं आणि किती बाय केलं. आणि जर चुकीचं झालं तर एक्झिट प्लॅन काय होता. जे लोक एक्झिट प्लॅन न घेता एंट्री करतात, मार्केट त्यांना लेसन सह बिल पण देतं. एक्झॅक्टली काय बदलायला हवे? पहिला सोल्युशन, रोल क्लिअर करा. सर्वात आधी एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारा, तुम्ही ट्रेडर आहात, इन्व्हेस्टर आहात की मार्केटमध्ये फक्त कन्फ्यूज आहात? कन्फ्युज्ड लोक सगळ्यात जास्त लॉस करतात कारण की त्यांचा प्लॅन क्लिअर नसतो, फक्त होप असतो. सोल्युशन नंबर 2, प्रोसेस ला जास्त फोकस करा प्रॉफिट पेक्षा. तुम्ही रोज प्रॉफिट बद्दल विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा गेम खेळत आहात. प्रोफेशनल लोक प्रॉफिटच्या मागे नाही, प्रोसेस फॉलो करतात. तुमचं फोकस असावं एंट्रीचा लॉजिक, रिस्कचा कंट्रोल, कॅपिटलचं प्रोटेक्शन. प्रॉफिट ऑटोमॅटिक बाय प्रोडक्ट आहे, पण लॉस कंट्रोल न केल्यास प्रॉफिट स्टेबल कधीच राहणार नाही. आणि सोल्युशन नंबर 3, स्मॉल बिगिनिंग. मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायला शिका, हिरो बनायचं नंतर. जे लोक स्मॉल कॅपिटलने डिसिप्लिन दाखवत नाही ते बिग कॅपिटल मध्ये फायनान्शियल ऍक्सिडेंट करतात. इगो मार्केटमध्ये खूप महाग पडतो. सोल्युशन नंबर 4, मार्केटला रिस्पेक्ट करा. मार्केट हा पेशन्सचा एक्झाम घेतो. ज्या लोकांना लगेचच श्रीमंत व्हायचं आहे, मार्केट त्यांना लगेचच बाहेर काढतो. वेल्थ मार्केटमध्ये प्रिंटने नाही कन्सिस्टंटने बनते. आणि मी हे लास्ट गोष्ट बोलून क्लोज करतो. स्टॉक मार्केट तुम्हाला खरोखरच श्रीमंत बनवू शकतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही आधी इमोशनली मॅच्युअर झालेला आहात. मार्केट एक मिरर आहे. तुम्ही डिसिप्लिन असाल तर डिसिप्लिन दिसेल, तुम्ही ग्रीडी असाल तर ग्रीड उघड होईल. म्हणूनच प्रश्न नाही मार्केट तुम्हाला काही देईल, खरा प्रश्न हा आहे, तुम्ही मार्केटसाठी रेडी आहात का? कमेंट मध्ये ऑनेस्टली लिहा, तुम्हाला मार्केटमध्ये पैसा हवा आहे का, की आधी स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे? आणि तुम्हाला या व्हिडिओ मधून खरोखरच माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ त्या मित्रासोबत शेअर करा जो फक्त व्हॉट्सअप टिप्सच्या भरोशावर बसलेला आहे. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.